गेल्या काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक सचिन भोर यांनी आपल्या फेसबुक या सोशल मीडियाद्वारे औद्योगिक वसाहतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामगार नेत्याची दहशत सुरू असल्याचं पोलीस आयुक्त यांना आपल्या फेसबुकद्वारे कळविले होते। सचिन भोर यांनी या फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये भाजप कामगार नेते हे व्यापारी आणि औद्योगिक मालकांना धमकी देत असल्याचं म्हटलं आहे। त्यात त्यांनी भारत मेटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने एका कंपनीकडून स्क्रॅप विकत घेण्याचे कायदेशीर काम देखील घेत असल्याचं सांगितलं आहे। दरम्यान या संस्थेच्या लोकांना भारतीय पक्षाच्या भाजप कामगार पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला हे काम द्या, अन्यथा त्या बदल्यात आम्हाला ठराविक रक्कम द्या अशा धमक्या दिल्या जात असल्याचं सचिन भोर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं आहे। दरम्यान तो भाजप कामगार नेता कोण असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। दरम्यान काल सातपूर येथील एका कंपनी गेटच्या समोर झालेल्या आंदोलनात तो भाजप पदाधिकारी उपस्थित असल्याचं देखील सचिन भोर यांनी सांगितलं आहे। दरम्यान या सर्व संदर्भात माजी नगरसेवक सचिन भोर यांनी अटल न्यूजला अधिक माहिती दिली आहे। सर्व मित्रांनो, सध्या नाशिक शहरातील आपल्या एकमेव असलेली अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहत या वसाहतीमध्ये उद्योजकांना तसेच सदर वसाहतीमध्ये काम करणारे छोटे मोठे कंत्राटदार असतील, छोटे मोठे वेंडर्स असतील, यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम अनेक दिवसापासून आपल्या शहरामध्ये चालू आहे। तशीच अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, परंतु त्याच्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। पोलीस प्रशासन गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मागे उभं राहिलेलं अख्खं शहर आपण बघतोय। काल परवा भारत मेटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्यांच्या संचालकांनी माझ्याकडे एक तोंडी तक्रार केली की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं आम्ही रितसर कायदेशीररित्या माल उचलण्याचं कंत्राट ऑक्शनच्या माध्यमातून घेतलेलं आहे। सदर ऑक्शनला अडथळा निर्माण व्हावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींनी अडथळा निर्माण केला होता। तो अडथळा पार करून अटीतटीच्या लढतीमध्ये ऑनलाईन ऑक्शन त्यांनी ते प्राप्त करून घेतलं। सदरचं ऑक्शन प्राप्त झाल्यानंतर भाजप कामगार नेते आणि काही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते यांनी ते ऑक्शन झालेलं ऑक्शन मधील ज्या व्यापाऱ्यांनी काम घेतलेलं आहे ते काम सुरळीतनं चालू द्यावा म्हणून अनेक अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्या माध्यमातून सदर संस्थेच्या भागीदारी संस्थेच्या वेगवेगळ्या संचालकांवर वेगवेगळ्या माध्यमातून खोटे तक्रारीचे अर्ज वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला सदर व्यक्तींनी दाखल केले आणि त्या चौकशीच्या पोटी टेंडर काळामध्ये सुद्धा ह्या संस्थेच्या मालकांना तासनतास चौकशीच्या नावाखाली पोलीस स्टेशनला तिथे बसवून ठेवलेलं आहे। सदरची घटना झाल्यानंतर काही दिवसानंतर 2-3 दिवसानंतर सदरच्या व्यक्तींनी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये माल भरण्यासाठी गेलेल्या गाड्या या बाहेर निघू नये म्हणून खोट्या आंदोलनाच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीचे लोक गेटवर उभे करून एक जी नाशिक शहराची आपली एक मदर इंडस्ट्री आहे ती शहराच्या बाहेर घालवण्यासाठी भाजप पुरस्कृत हा दहशतवाद नाशिकमध्ये सुरू आहे अशी आम्हाला आता खात्री झालेली आहे। कारण तिथे सगळे भाजपचे पदाधिकारी गेटवर गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन तिथे आंदोलन करतात आणि एखाद्या ड्रायव्हरनी एखाद्या महिलेची छेड काढली अशी खोटी नवी तक्रार करतात। त्याचा त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही, परंतु एका ड्रायव्हरच्या आडून संपूर्ण व्यवसाय मोडकळीस आणण्याचा प्रयत्न सदर आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला हातात धरून इथे चालवला आहे। ह्या गोष्टीचा आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून जाहीर निषेध करतो। तसं मी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुद्धा सन्मान्य पोलीस आयुक्तांना मी आवाहन केलेलं आहे की नाशिक शहरामध्ये उद्योग वाचवण्यासाठी आपण महिंद्रा अँड महिंद्रा सारखा उद्योग जो आता कालच आपल्याकडे बातमी होती, आज सकाळी मी टीव्हीला बघितले की चाकणमधला महिंद्रा अँड महिंद्राचा प्लांट कदाचित गुजरातला जाते। मला त्याच्या माध्यमातून अशी शंका येते की नाशिक भाजप कदाचित नाशिकचा हा प्लांट हा सुद्धा गुजरातला अशा पद्धतीने त्रास देऊन देण्याचा प्रयत्न करते का काय? तो भाजप कामगार नेते नेमके कोण? तिथे तुमच्या मुलाखतीमध्येच ते आहेत। ते खोटं आंदोलन आहे। पोलीस प्रशासनाने संबंधित ड्रायव्हरवर एखाद्या ड्रायव्हरवर कारवाई केली तर आपण समजू शकतो, परंतु उरलेल्या ज्या 30-40 गाड्या आहेत त्याबद्दल कोणतीही तक्रार प्रशासनाकडे नाही, परंतु उरलेल्या गाड्या सुद्धा काढण्यासाठी पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचं संरक्षण देण्यासाठी तयार नाही। या संदर्भात आपण आपलं शिष्टमंडळ आम्ही पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। माननीय पंतप्रधान कार्यालयात सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि माननीय पोलीस स्टेशन सातपूर यांना सुद्धा आम्ही कळवलेलं आहे। आणि जर सदर पोलीस स्टेशनने
जर आम्हाला गाड्या काढण्यासाठी पोलीस संरक्षण दिलं नाही तर आम्ही भविष्यामध्ये आम्हाला कोर्टाची पायरी पोलीस प्रशासनाबद्दल विरुद्ध चढावी लागेल असं मी त्यांना सांगतो. दरम्यान माजी नगरसेवक सचिन भोर यांनी आपल्या फेसबुकवर भारतीय पक्षाच्या कामगार नेत्याच्या विरोधात पोस्ट केल्याने सध्या नाशिक शहरात या पोस्टची चांगलीच चर्चा सुरू आहे. तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक.